पहिला बॉल टायमिंग नाही प्रॉपर आहे, बॉलची उसळी, बॉलच्या वेगाचा अंदाजच नाही आला सूर्याला आणि पहिल्याच बॉलवर विकेट येते. 13. क्रिकेटचा थरार रंगलाय. दोन्ही टीम जबरदस्त आहेत. मॅच सोडायचा या ठिकाणी मॅच सोडणाऱ्या टीम नाही आहेत, या फायटर आहेत, फाईट करणारे आहेत. 5 बॉल 13. 12 केले तर सुपर ओव्हर, 13 केलं तर मॅच जिंकणार आणि 12च्या आतमध्ये जर रोखलं तर मात्र धनवीन वसई विन होऊ शकते. आणि या ठिकाणी पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये जात आहेत बॉर्न क्रेझी चे मूळचे सदस्य आणि संदीप कदम मेमोरियल ट्रॉफीचे आयोजक संतोष मोळीक यांना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जाताना पाहतोय आपण. मोक्याच्या क्षणी जबरदस्त बॅटिंग देखील करतात. अगदी वसईच्या चिमाजी अप्पा ग्राउंडवर देखील धनवीन टीम मधून बॅटिंगला आले होते आणि खूप चांगली बॅटिंग केली होती. संतोष मोळीक आलेले आहेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. 5 मध्ये 13. मॅच संपलेली नाहीये. जर का एखादा षटकार चौकार आला मजा येईल मॅच मध्ये, परंतु मॅच पाहूयात रंगते आता. जवळपास 5:45 वाजायला आलेत आणि यानंतर 2 मॅचेस बाकी आहेत, त्याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. उद्याच्या मॅच अगदी लवकर सुरू होतील, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. संतोष मोळीक, ओ हो वाईट बॉल घोषित केला जातोय. ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर बॉल आणि या वाईडने समीकरण बदललं. 5 मध्ये 12. 5 मध्ये 12 धावा मात्र या ठिकाणी आता आपल्याला कराव्या लागणार आहेत. एकाला धावा करायच्यात, एकाला धावा रोखायच्यात. एक आहे चिखली, एक आहे वसई, एक आहे जिल्हा पालघर, एक आहे जिल्हा पुणे आणि त्यांच्यामधील मात्र ही लढत रंगताना पाहायला मिळते. हा नक्कीच विनंती असेल, रिव्ह्यू घ्यायचा असेल तर लगेच कळवा. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी प्रचंड संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच, बिग हिट या ठिकाणी केला जरूर आहे. बॅट फिरवली, बॉल समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. थोडासा बाजूला गेला आणि लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी देखील होताना पाहायला मिळतोय. 2 धावा, कधी इकडे कधी तिकडे, कधी चिखली कधी वसई, कधी वसई कधी चिखली, कधी चिखली फायटर, कधी धनवीन वसई, कधी पालघर जिल्हा, कधी पुणे जिल्हा, अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॉल बाकी आहे ते म्हणजे 4 आणि धावा करायच्या त्या 10. 4 चेंडू 10 धावा. आणखीन एक सुपर डुपर हिट मुकाबला पाहायला मिळतोय श्री अष्टविनायक विजनची टुर्नामेंट. आणि इकडे आपण पाहू शकता एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि समीकरण मात्र बदलत आहे. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 10 धावा करायच्या आहेत. शेवटचे 3 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. अख्खी चिखली म्हणत असेल, अख्खं पिंपरी चिंचवड म्हणत असेल, एक षटकार संतोष मोळीक तुमच्या बॅट मधून येऊ देत, परंतु अख्खं पालघर म्हणत असेल एक चांगला बॉल टॅग भावा हेमंत, आणि हे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पाहूयात कोणत्या दिशेने येतोय तो षटकार. अतिन भाऊ रोकडे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला समीर भाऊ चौगुले. बिग हिट उडवलाय बॉल आणि भिरकावून दिला गेलाय सीमारेषेच्या पार. षटकार. काय मॅच सुरू आहे, काय मॅच सुरू आहे. आणि मला आता पुन्हा एकदा असं का वाटतंय की मॅच पुन्हा एकदा टाय होण्याची संधी असू शकते. तर पाहूया, बॉल बाकी आहेत 2 आणि धावा करायच्या त्या 4. आता मात्र सुपर ओव्हर होणार आहे, म्हणजे या मॅचला सुपर ओव्हर होणार आहे. तर 2 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. मागणी संतोष मोळीक यांच्याकडे टीमने केली होती षटकाराची, त्यांनी तो मारलाय,
परंतु हेमंतकडे सुद्धा आता धनवीन वसई मागणी करते, एखादा डॉट बॉल येऊ दे, एखादी विकेट येऊ दे. 2 बॉल 4. आणि नक्की संतोष मुळीक यांनी जर सामना जिंकून दिला तर 1000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे कैलास भाऊ लांडगे यांच्याकडून. आणि जर मॅच हेमंतने जिंकून दिली तर समीर भाई चौगुले. जाऊयात मॅचच्या दिशेने. काय मॅच सुरू आहे, जबरदस्त क्रिकेट रंगलाय. 2 बॉल आणि 4 धावा. एका बाजूला हेमंत आहेत, एका बाजूला संतोष मुळीक. काय कॅच पकडली आहे, जबरदस्त अफलातून झेल त्या ठिकाणी पकडला गेला. आणि ज्या संतोष मुळीक यांनी आशेचं किरण दाखवलं होतं ते माघारी परत आहेत. हो 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 हो. आता सगळे म्हणत असतील यार 2 रन तरी या बॉलवर यायला पाहिजे होते, परंतु रन आले 0 आणि 1 बॉल. आणि आता धावांची आवश्यकता आहे ती 4 धावांची आवश्यकता आहे. 3 ला सुपर ओव्हर, परंतु आता जास्तीत जास्त चान्सेस म्हणजे कोणती तरी टीम जिंकायचेच आहेत. परंतु पाहूया, 1 बॉल बाकी आणि 4 धावांची आवश्यकता. चिखली फायटर फाईट करावी लागेल. राजाराम बॅटिंग साठी गेलेले आहेत. जर का षटकार चौकार मारला, राजारामला उचलून घेतलं जाईल, नाच नक्कीच आणि जल्लोष होईल. परंतु जर का चांगला बॉल हॅलो तर पाहूया काय होईल या अंतिम टप्प्यामध्ये. आपल्याला पाहायचंय 1 बॉल 4 धावा. प्रेक्षकांना विनंती आहे, दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चिखली फायटर आणि धनवीन वसई. आणखीन एक हाय व्होल्टेज मॅच. पाहूया, शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवर कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. अख्खी चिखली, अख्खा पिंपरी चिंचवड म्हणताय राजाराम 1 4 मार किंवा 1 6 मार, परंतु अख्खा पालघर म्हणत असेल एक चांगला बॉल मात्र या ठिकाणी हेमंत तुला टाकायचा आहे. जिंकणार कोण? जबरदस्त लढत, जबरदस्त चुरस. 1 बॉल 4. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय पाहूयात काय आहे. नाही, पाहूयात काय होईल. जर का वाईट आला पुन्हा एकदा संधी निर्माण होऊ शकते, परंतु पाहूया जर आणि तर क्रिकेटमध्ये नाही चालत. पाहूया काय होईल, कोण जिंकणार ही मॅच. समीरभाई चौगुले की अतिन भाऊ रोकडे. आणि हा बॉल योग्य आहे आणि या मॅचला धनवीन